महाभूमी डिजिटल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आयुष मंत्रालयाच्या पुढाकारातून आज शेगावमध्ये राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालेलं आहे। यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह अनेक मंत्री देखील उपस्थित होते। मी सध्या उभा आहे ज्या ठिकाणी आयुष जे काय आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे त्याचा प्रचार प्रसार करणाऱ्या, त्याचं महत्व पटवून देणाऱ्या या प्रदर्शनी हॉलमध्ये, या प्रदर्शनीमध्ये आणि या प्रदर्शनीमध्ये अनेक असे महत्वाचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत ज्या पारंपरिक आणि नैसर्गिक उपचार पद्धतीचा प्रचार प्रसार आणि त्याचं एकंदरीत वैद्यकीय शास्त्रामध्ये महत्व पटवून देणारे आहेत। आपण जर इथं पाहिलं तर एका स्टॉल मध्ये आपण जाऊयात, इथल्या सरांना विचारूया। सर, पहिले तो बताइए कुठून आला तुम्ही, कहाँ से आए? हिंदी, भोपाल मध्य प्रदेश से। भोपाल से आए। नेमका ये क्या प्रोडक्ट है आपका और क्या इसके बारे में जानकारी? सर हमारा फोर सीजन्स आयुर्वेद नाम से ब्रांड आता है और हमारे काफी सारे प्रोडक्ट्स आते हैं जिसमें जूसेस हैं, टैबलेट, कैप्सूल, पाउडर और हर्बल कॉस्मेटिक्स आता है। और डिसीज बेस्ड प्रोडक्ट्स आते हैं जैसे डायबिटिक के लिए जूस आता है, डायबिटिक केयर है, कोलेस्ट्रॉल के लिए आता है, किडनी के लिए है, लीवर के लिए, ऐसे कई सारी बीमारियों के लिए प्रोडक्ट्स आते हैं। ये सभी नेचुरल, क्या बोलते हैं उसको, नेचुरल इंग्रेडिएंट्स प्रोडक्ट्स सब जी सभी। कैसे कैसे तैयार हुए उसको और इसका किस किस बीमारियों से उसको फायदा हो सकता है? सर काफी सारी बीमारियों में फायदा होता है। जैसे मैं बता रहा हूँ आपको कि ये डायबिटिक के लिए है, डायबिटिक केयर जूस आता है हमारा और ये क्लिनिकली प्रूवन प्रोडक्ट है। ऐसे ही कोलेस्ट्रॉल के लिए आता है, किडनी के लिए है, लीवर के लिए, काफी बड़ा रेंज है हमारा, अगर आप इसको भी देखेंगे तर खऱ्या अर्थानं या ज्या सगळ्या आहेत त्या नैसर्गिक पद्धतीने बनवलेल्या औषधी आहेत आणि त्याचा एकंदरीत प्रचार प्रसार आणि त्याची माहिती देण्यासाठी या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। दुसरी या ठिकाणी प्रदर्शनी आहे, त्यामध्ये आपण पाहतो की तिथे सुद्धा अनेक स्टॉल लावण्यात आलेले आहेत। त्या मॅडम कडून आपण जाणून घेऊ एकंदरीत नेमकं काय, कोणकोणत्या या प्रदर्शनी आहेत त्याचा आणि कसा उपचार पद्धतीमध्ये फायदा होतो नागरिकांना, रुग्णांना। निसर्गोपचार पद्धतीमध्ये आपण जेवणालाच आपलं मेडिसिन म्हटलेलं आहे। तर जे फादर ऑफ मेडिसिन आहे ते म्हणतात द फूड बी युअर मेडिसिन अँड द मेडिसिन बी युअर फूड। म्हणजे आपण ज्या पद्धतीने विचार करून औषधी घेतो तशा विचार करून आहार घ्यायला हवा। आणि मग त्यामध्ये आपण म्हणतो की अचकळ बचकळ मध्ये खायला नको, पण भूक लागली तर काय, सध्याच्या जीवनशैलीत आपल्या कामाची पद्धती अशी आहे। तर हे जे आहेत हे सगळे हेल्दी इटिंग तुम्हाला स्नॅक्स अवेलेबल करून दिले आहेत। त्यामध्ये मिलेट बेस्ड चिवडा आहेत, ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा आहे, शेंगदाणा, तीळ, नाचणीचे लाडू, त्यासोबत हा चिक्कीचा एक नवीन प्रकार आहे ज्याच्यामध्ये फ्लॅक्सीड्स चे पोहे आणि नाचणीचे पोहे, त्यासोबतच जवस आणि शेंगदाणे ह्यांची चिक्की आपण बनवलेली आहे। सगळं प्राकृतिक ज्या काही संस्था असतील त्या व्हेरीफाईड केलेल्या, याला मान्यता मिळून ही इथं आणलेल्या आहेत। हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी हे अंडर मिनिस्ट्री ऑफ आयुष आहे। आयुषच्या अंडर योगा आणि नॅचरोपॅथी हा एक सेगमेंट आहे, तर आमचं सेंट्रल गव्हर्नमेंट अंडर मिनिस्ट्री ऑफ आयुष आहे। जसा तुम्ही उल्लेख केला की आपण जसा वेगवेगळ्या नाश्त्यासाठी किंवा दैनंदिन आपण स्नॅक्स म्हणून याचं खाऊ शकतो, परंतु याचा आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदा होतो का आणि कोणकोणते आजार यातून बरे होतात किंवा टळतात बरेचसे आजार, असं काही आहे? नक्कीच, हे सगळे जे आहे आहार हे औषध म्हणूनच आहे। जसं फॉक्सटेल मिलेट आहे किंवा आपण म्हणून नाचणीमध्ये हाय कॅल्शियम आहे, हाय आयर्न आहे। नाचणी सत्व हे लहान मुलांना आपल्याकडे परंपरागत देत आलेलं आहे। तर ही गोष्ट आहे ती परत ज्यांना मासिक पाळीचा त्रास होतो, वय झालेल्या वृद्धांसाठी हे फार चांगले आहे। इव्हन हा जो फॉक्सटेल मिलेट चिवडा आहे हा डायबिटीस साठी पण चांगला आहे, कारण ज्याच्यामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स असते, ते हळूहळू ग्लुकोज तुमच्या शरीरात सोडत आहे। त्यानंतर हे जे हेल्दी इटिंग हॅबिट, जर डायबिटीज आहे पण आपण म्हणतो की अगदीच वर्ज्य असं गोड, पण या वेळेला इथे हे जे मिलेट्स आहेत, चिक्की आहे, ही डायबिटिक लोक जर त्यांचं शुगर कंट्रोल मध्ये असेल तर ते सुद्धा खाऊ शकतात। हार्ट डिसीज साठी चांगलेला आहे। नक्कीच आपण बघितलं की नैसर्गिक खाद्य प्रकारातून सुद्धा अनेक आजार टळू शकतात, याचा सुद्धा सुंदर संदेश या प्रदर्शनीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। पुढच्या 3 दिवस सलग या प्रदर्शनीच्या माध्यमातून लाखो नागरिकांना नैसर्गिक आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा फायदा आणि त्याची माहिती देखील मिळणार आहे। दैनिक महाभूमीसाठी अभिषेक वरपे, शेगाव, बुलढाणा।